होममेड धूपचा व्हायरल व्हिडिओ आपण सर्वांनीच पाहिला आहे, म्हणून म्हटलं मी पण एकदा ट्राय करून बघते. हा होममेड धूप आपण डेली किंवा अमावस्या पौर्णिमेला कापूर आणि लवंगाबरोबर जाळू शकतो. या होममेड धूपचा खरंच सुंदर स्मेल येतो. हा धूप आपण लिव्हिंग एरियामध्ये किंवा दारासमोर जाळू शकतो. अक्षय तृतीयाला मी मुद्दामूनच जरा जास्त फुलं घेऊन आली होती. या धूपमध्ये मी देवाला वाहिलेली फुलं वापरलेली नाही आहेत. ही फुलं मी 5 ते 10 दिवस उन्हामध्ये चांगली वाळवून घेतलेली आहे. त्यानंतर मिक्सरमध्ये त्याचा बारीक चुरा केला. मी कालच हा नवीन मिक्सर फ्लिपकार्टवरून मागवलेला आहे. अतिशय फास्ट आहे. कितीही कडक वस्तू तुम्ही या मिक्सरमध्ये इझिली बारीक करू शकता. फुलं चांगली बारीक झाली की त्यामध्ये लवंग, दालचिनी, तेजपत्ता, थोडासा धूप आणि कापूर मी या ठिकाणी टाकलेला आहे. तो पण मिक्सरमध्ये चांगला बारीक करून घ्यायचा आहे. त्यानंतर हे दोन्ही मिश्रण आपण थोडंसं त्याच्यामध्ये तूप टाकून चांगला त्याचा गोळा तयार करून घेणार आहोत. तर फक्त तुपामध्येच हे धूप तयार होत नाही, तर या ठिकाणी मी थोडंसं रोज वॉटर आणि कापूर ऑइल टाकलेलं आहे, जेणेकरून हे मिश्रण चांगलं घट्ट तयार होईल आणि आपल्याला धूप इझिली तयार करता येईल. हे मिश्रण छान घट्ट झालं की त्याचे मी छोटे छोटे धूप तयार करून घेतलेले आहे. त्यानंतर हे धूप आपल्याला उन्हामध्ये 1 दिवस चांगले वाळवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे तयार झाला आपला होममेड धूप. तुम्ही याचा वापर डेली किंवा अमावस्या पौर्णिमेला करू शकता.